नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बघू बँक निफ्टी आणि निफ्टीचा क्यू. ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये ऑल टाईम हाय होता. ऑल टाईम हाय क्रॉस केला, त्यानंतर खाली आलेला आहे. आपण वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर वन डेच्या टाईम फ्रेमवर ऑल टाईम हाय होता आणि ऑल टाईम हाय क्रॉस झाला, पण तिथं क्लोज नाही झाली कॅन्डल. ठीक आहे, तिथून खाली आलेली आहे. तर 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर आपण क्लिअरली बघू शकतो. ठीक आहे, तर आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ काय असतील ते. आपण पहिले ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ सगळे. तर उद्यासाठी आपण लेवल बघू. आपण जिथून मार्केट क्लोज झालेलं आज, म्हणजे मार्केट रिव्हर्स झालेलं, ते आपण लेवल ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, हा 2 लेवल ड्रॉ करून घेऊ. हा कालचा ऑल टाईम हाय होता, त्याच्यावरती गेलेलं मार्केट. हा एक रेजिस्टन्स एरिया म्हणजे आपण ड्रॉ करून घेऊ टेम्पररी, आणि त्याच्यावरती मार्केट इथपर्यंत गेलं होतं. तर ह्या 2 लेवल इम्पॉर्टंट असतील. जर फ्लॅट ओपनिंग घेऊन अपसाईडला गेलं तर, जर डाऊन साईडला आलं तर, कारण की हा एक ब्रेकआउट्स फेल्युअरचा सीन होऊ शकतो. जर डाऊन साईडला आलं तर आपल्याला एक चांगलं डाऊन साईडला टार्गेट भेटू शकतं. ठीक आहे, त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट नंतर ट्रेड घेऊ शकतो. तर आपण बघितलं तर हा एक सपोर्ट एरिया आहे. त्यानंतर जर मार्केट फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला ब्रेकआउट फेल्युअरचा सीन होऊ शकतो. म्हणजे वरती ब्रेकआउट झालं पण ब्रेकआउट फेल्युअर झालं, त्यामुळे डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला एक चांगलं टार्गेट भेटू शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो ब्रेकआउट नंतर किंवा ब्रेकडाऊन नंतर. ठीक आहे, त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ. आणि जर अपसाईडला गेलं किंवा जास्त मोठं गॅपअप झालं तर आपण बघू की उद्यासाठी लेवल काय असू शकते. आपण एक छोटी लेवल काढू उद्यासाठी, ती फिबोनाचीने काढू. तीही लेवल असेल तोपर्यंत मार्केट जाऊ शकतं जर बिग गॅपअप झाला तर. ठीक आहे, त्याप्रमाणे आपण तसंच आपण निफ्टीमध्ये बघू. निफ्टीमध्ये बघितलं सुद्धा आपण काल ज्या लेवल ड्रॉ केल्या होत्या त्या लेवलवरती मार्केट बरोबर होल्ड केलं आहे. काल बोललं होतं इथे वॉलेटाईल राहू शकतं मार्केट. तर उद्यासाठी आपण लेवल ड्रॉ करून घेऊ. पहिले लेवल रिमूव्ह करून घेऊ सगळ्या. तर आपण बघू जिथून मार्केट रिव्हर्स झालं होतं ती लेवल, आणि जिथून ठीक आहे हा ऑल टाईम हाय लावलेला आहे आज परत एक. तर त्याप्रमाणे आपण लेवल ड्रॉ करून घेऊ उद्यासाठी. तर ही ऑल टाईम हायची लेवल एक सपोर्ट एरिया ड्रॉ करून घेऊ, आणि हा एक रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ, आणि हा एक सपोर्ट एरिया ड्रॉ करून घेऊ आपण. ठीक आहे, त्यानंतर आज जिथून मार्केट ओपन झालं होतं त्या लेवल ड्रॉ करून घेऊ. तर उद्या फ्लॅट ओपनिंग घेऊन अपसाईडला गेलं तर अपसाईडला आपण फिबोनाचीने एक सायकोलॉजिकल लेवल काढू. ठीक आहे, फिबोनाचीने सायकोलॉजिकल लेवल काढली तर आपल्याला ही लेवल भेटते. त्याप्रमाणे प्रॉपर आपण जर ब्रेकआउट झालं किंवा अपसाईडला मोठा गॅपअप झाल्यानंतर किंवा फ्लॅट ओपनिंग घेऊन अपसाईडला गेल्यानंतर एक चांगली ट्रेड भेटू शकते त्या लेवलपर्यंत. ते प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि जर खाली आलं तर खालच्या साईडला आपल्याकडे एक चांगलं टार्गेट आहे. जर फ्लॅट ओपनिंग घेऊन खालच्या साईडला आलं तर खालच्या साईडला चांगलं टार्गेट भेटू शकतात आपल्याला. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ. आणि बिग गॅप डाऊन झालं तर बिग गॅप डाऊन नंतर सुद्धा एक चांगले टार्गेट आहेत, तर ते आपण मार्क करून घेतलेले आहेत. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन नंतर ट्रेड घेऊ शकतो. आणि निफ्टीमध्ये सुद्धा आपण बघितलं की एक छोटीशी रिकव्हरी दाखवली होती, पण ऑल टाईम हायमध्ये बँक निफ्टीसुद्धा वरती गेलं होतं आणि खाली आलं होतं. ठीक आहे, ऑल टाईम हाय क्रॉस करून मार्केट खाली आलं होतं. तर उद्या इथेसुद्धा हा ऑल टाईम हाय क्रॉस केला आहे. तर उद्यासुद्धा जर फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आलं किंवा गॅप डाऊन झालं तर एक चांगला डाऊन साईड सिनारिओ दाखवू शकतो. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, आणि तुम्हाला अशा नक्की व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.